दिव्येश ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी। ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी। टोपरा दत्तात्रय शिंदे। नव्याने सुरू झालेल्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट व कर्करोग उपचार केंद्रास रुग्णमंत्र्यांची सदिच्छा भेट। बृहमुंबई महानगरपालिकेच्या वतीने 8 मे जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधत धारावी येथील एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्रात अत्याधुनिक बालरोग, रक्तदोष, कर्करोग उपचार व बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्र सुरू करण्यात आलं असून या केंद्राला विविध सामाजिक संस्था, रुग्णमित्र व आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देत अभिनंदन केले। वेहा फाउंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या सुसज्ज केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा व तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे। या केंद्रामध्ये डॉक्टर राधा गिल्ड्याल, डॉक्टर सुजाता शर्मा, डॉक्टर पूर्वी काडाकिया, डॉक्टर अर्पिता गुप्ता तसेच डॉक्टर यशवंत गबाले यांसारखे अनुभवी व नामांकित डॉक्टर रुग्ण सेवा देणार आहेत। यावेळी रुग्णमित्र विनोद साडविलकर, धनंजय पवार, गौतम पाईकराव, चारुदत्त पावसकर, किरण गिरकर, कमलेश साळकर, संतोष वेंगुर्लेकर, नरसिंह होटकर, विपुल जैन, दीनानाथ पाटील, चेतना सावंत यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। तसेच मयुरी संखे, कॅन्स किड, विनोद यादव, ॲसेस लाईफ, रुमाना हमीद, मिशी अरोरा, वेहा फाउंडेशन, पल्लवी गांधी, श्रद्धा फाउंडेशन, साधना दांडोरे, शाहीर शेख, हम्पी फिट होम, आम्रपाली अबगड, सेंट जूड, कर्मा लाईन फर्नांडेस, क्विल्ड्स फाउंडेशन, साक्षी धुरी व सीडीओ शांताराम माने यांनी केंद्रास भेट देत रुग्ण कल्याणासाठी शुभेच्छा दिल्या। या अत्याधुनिक केंद्रामुळे थॅलेसेमिया, रक्तदोष व कर्करोगग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून सर्वसामान्य नागरिकांना महानगरपालिकेच्या माध्यमातून दर्जेदार उपचार उपस्थित होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। कुलाबा प्रभात लाईव्ह साठी मुंबई ब्युरो रिपोर्ट।